अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे। आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, आज मार्गशीर्ष महिन्यामधला पहिला गुरुवार आहे। तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये 4 गुरुवार आलेले आहेत। तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये पहिल्या गुरुवारी मी इकडे पूजा मांडणी अशा प्रकारे केलेली आहे। तर चला तर मग आपण बघूया पूजा मांडणी नेमकी कशी कशी केली, कोणती पद्धत आहे। म्हणजे जुन्या पद्धतीप्रमाणे ही सर्व काही पूजा मांडणी मी इथं केलेली आहे। तर चला संपूर्ण मांडणी कशी केली, कशी नाही आणि तुम्हाला ही मांडणी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। छान अशी इकडं मी पूजा करून घेतलेली आहे। तर या पूजेसाठी काय काय साहित्य लागतं, मांडणी कशी करायची हे तर सर्वांनाच माहीत आहे, यामध्ये काही नवीन विशेष नाही। पण जे कोणी महालक्ष्मी व्रत करण्यासाठी सुरुवात करत आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण माहिती आहे। तर चला तर मग पाहूया। तर इथं सर्वात आधी ज्या ठिकाणी आपण पूजा मांडणार आहोत त्या ठिकाणी खाली हळदी कुंकू आणि स्वस्तिक काढून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही रांगोळीने पण काढून घेऊ शकतात। चौरंग किंवा पाट पूजेसाठी घ्यायचा आहे। त्याआधी पूजा मांडण्याची जी जागा आहे ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि नंतर त्याच्यावर स्वस्तिक काढून पूजा चौरंग किंवा पाट याप्रमाणे ठेवायचं आहे। चौरंगावर कोरे नवीन वस्त्र किंवा ब्लाऊज पीस असो किंवा जे काही पूजेचे कपडा असतो तो कपडा ठेवायचा आहे तुम्हाला। सर्वात आधी सर्व काही सामग्री मी इथं गोळा करून घेतलेली आहे। कलश तांब्या घेतला, नारळ, फूल, झाडाची पानं, फळं आणि इकडं दिव्यामध्ये तेल पण ओतून घेतलं। सर्वात आधी आपल्याला दिवा प्रज्वलित करूनच सेवा करायची असते। दिव्याच्या साक्षीने, अग्नीच्या साक्षीने आपल्याला सर्व काही सेवा करायची असते। आता चौरंगावर मी लाल कलरचं वस्त्र अंतरलं, त्याच्यावर थोडीशी म्हणजे लाल कलरचे वस्त्र अंथरून घेतले आधी। मग आपण त्याच्यावर गव्हाची किंवा तांदळाची सुद्धा रास घालायची असते। आता कलश तांब्या तुम्ही कशाचाही घेऊ शकतात। त्यावर बघा, त्याच्यामध्ये मी हळदी कुंकू टाकलेलं आहे, 1 रुपयाचं नाणं टाकलं, सुपारी टाकली आणि फूल 1 टाकलं अशा प्रकारे। आता हे कलशावर स्वस्तिक काढून घ्यायची आहे आणि नंतर 8ही दिशाने रेषा ओढून घ्यायच्या आहेत। अष्टलक्ष्मीचं स्मरण करून 8ही दिशेने आपल्याला अशा खालून वरी अशाप्रमाणे रेषा ओढायच्या आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला कलश तांब्याची स्थापना करायची आहे। आता त्या कलश तांब्यावर बघा तुम्ही काय करायचं आहे। बऱ्याच ठिकाणी आता बघा, पौराणिक कथेनुसार 5 प्रकारची झाडांची पानं, फंटे घेतली जातात पूजेसाठी। मग तुम्हाला जास्त प्रकारची फंटे, पानं मिळत नसेल तर तुम्ही 2-2, 5-5 फक्त पानंसुद्धा घेतली तरी चालतात, फंटे घ्यावे असं काही नाही। तर इकडं मी एक नारळाचा छोटासा फंटा घेतला आणि त्याच्यात नंतर 1-1 अशी 2-2 प्रकारची 5-5 सीताफळाची पानं, चक्कूची पानं, रामफळाची पानं, आंब्याची पानं आणि खायच्या विड्याची पानं अशा प्रकारे 5 प्रकारची 5 पानं घेतली आणि त्याच्यावर नंतर आपल्याला कलश स्थापना म्हणजे नारळ ठेवायचा आहे। बघा, आता कसं आहे की सुशोभित करण्याची सर्वांनाच इच्छा असते, खूप छान असं सजावट करण्याची बऱ्याच ताईंना इच्छा असते। तर त्या ताई वेगवेगळे नारळाला मुखोटे बसवतात। बघा, महालक्ष्मीची मुखोटे खूप छान प्रकारे मार्केटमध्ये मिळतात, तर ती मुखोटे बसवतात, तुम्ही ते सुद्धा बसवू शकतात। किंवा तुम्हाला हे आधीच्या ज्या पौराणिक म्हणजे जुन्या पद्धतीने जर तुम्हाला फक्त नारळाची पूजा करायची असेल तर तुम्ही ती पूजासुद्धा करू शकता। तर इकडे मी फक्त नारळ ठेवलेला आहे। कलश स्थापना करायच्या आधी खाली तांदळाची रास मी इकडं काढलेली आहे। फुलाचा आकार देऊन त्याच्यावर हळदी कुंकू टाकलेला आहे आणि अशा प्रकारे नंतर त्याच्यावर आपल्याला ही कलश पूजा मांडायची आहे अशा प्रकारे। मग छान अशी मार्गशीर्ष महिन्यामधली पहिल्या गुरुवारची पूजा इकडं पूजा मांडणी मी केलेली आहे। तर सर्वात आधी आपल्याला कलश स्थापना करून घ्यायची आहे। नंतर मग छान अशी कलश स्थापना झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाची मूर्तीची पण इकडे स्थापना करायची आहे। त्याच्यासाठी आपल्याला 2 विड्याची पानं ठेवायची आहे, त्याच्यावर
अक्षता ठेवायची आहे, हळदी कुंकू टाकायचं आहे आणि नंतर आपल्याला गणपती बाप्पाची जी मूर्ती असते तर त्या गणपती बाप्पाच्या मूर्तीवर अभिषेक करून नंतर गणपती बाप्पाची मूर्ती इथं स्थापन करायची आहे. आता घरामध्ये महालक्ष्मीची मूर्ती असेल, फोटो असेल तर तुम्ही दोन्हीपैकी कोणतीही ठेवू शकतात. दोन्हीही असेल तर तुम्ही दोन्ही पण ठेवू शकतात. त्याआधी फोटो ठेवा किंवा मूर्ती ठेवा, त्याच्या खाली अक्षता टाकून हळदी कुंकू ठेवून त्याच्यावर आपल्याला फोटो ठेवायचा असतो. अशा प्रकारे ठेवायचं तुम्ही. मग मग तुम्ही फोटो बऱ्याच ताई फक्त काय करतात, मूर्ती असते मूर्ती ठेवतात, तर ते पण केलेलं चांगलंच. म्हणजे तुमच्या इच्छेनुसार तुम्ही दोन्ही पण ठेवू शकता. दोन्ही पण मूर्ती असेल, फोटो असेल तर फोटो पण ठेवा, मूर्ती पण ठेवा. आता इकडं गणपती बाप्पाचा अभिषेक करून घ्यायचा आहे. तर ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः. अशा प्रकारे गणपती महाराजांचा, गणपती बाप्पांचा अभिषेक करून घ्यायचा आहे. तुम्ही कोणतेही गणपतीचे मंत्र तुम्हाला जे येतात ते म्हणून तुम्ही गणपती बाप्पांचा अभिषेक करू शकतात. नंतर गणपती बाप्पांना जी ती विड्याची पानं 2 आपण ठेवलेली आहेत तर त्याच्यावर स्थापन करायची आहे. लाल रंगाचं गणपती बाप्पाला फूल आवडतं तर लाल रंगाचं फूल आपल्याला तेथे ठेवायचं आहे. नंतर महालक्ष्मीसाठी विड्याचं पान आपल्याला ठेवायचं आहे. त्याच्यावर 2 विड्याची पानं ठेवायची आहेत. त्याच्यावर खारीक, खोबरं, हळकुंड, बदाम अशा प्रकारे तुम्हाला ती ठेवून त्याची पण पूजा करून घ्यायची आहे. नंतर गणपती बाप्पासाठी नैवेद्य म्हणून, आता गणपतीची बाप्पाची स्थापना केली म्हणल्यावर गणपती बाप्पांना नैवेद्य हा ठेवावाच लागतो. तर इकडं गूळ खोबऱ्याचा आपल्याला गणपती बाप्पाला नैवेद्य ठेवायचा आहे. अशा प्रकारे नंतर चौरंगावर महालक्ष्मीची जी आपल्याकडं पोथी असते महालक्ष्मीची, ती पोथी ठेवायची आहे. छान अशी फुलाने सजावट करायची आहे आणि कोणतीही सेवा करताना दिवा प्रज्वलित करून धूप दीप लावूनच आपल्याला ही सेवा करायची, जेणेकरून घरामध्ये एकदम प्रसन्न वातावरण राहतं. आणि जे काही आपल्या घरामध्ये जे काही अवेलेबल फुलं आहेत, फळं आहेत, ती फळं तुम्हाला ठेवायची आहे. तर इकडं मी मोसंबी, सफरचंद आणि इकडे डाळिंब ठेवलेलं आहे. डाळिंब असलं तर खूपच छान. लाल रंगाचं फळ हे माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे. लाल रंगाचं फूलही माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे. तर अशा प्रकारे आपण ही पूजा मांडणी केलेली आहे. तर इकडं माता लक्ष्मी विष्णू आणि माता लक्ष्मीची सुद्धा मी इकडं फोटो कलश तांब्याच्या मागे स्थापन केलेला आहे. तर हा फोटो तुम्ही असेल तर स्थापन करू शकतात, नसेल तर काही हरकत नाही. पण जिथं माता लक्ष्मी बघा स्थिर असावी असं वाटतं, जिथं भगवान विष्णूंची सेवा केली जाते, भगवान विष्णूंचं नामस्मरण केलं जातं, जिथं भगवान विष्णूंची आपण सेवा करतो तिथं माता लक्ष्मी ही कायम स्थिर राहते, टिकून राहते. त्याच्यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची म्हणजे फोटोसुद्धा मी इथं स्थापन केलेला आहे. तर अशा प्रकारे एकदम साधी आणि सोपी इकडं मी पूजा करून घेतलेली आहे. तर ही पूजा तुम्ही सकाळीसुद्धा मांडू शकतात किंवा दिवे लागायच्या टायमिंगला संध्याकाळीसुद्धा मांडू शकतात. त्याचबरोबर सकाळी जर मांडला तर तुम्ही जो काही नैवेद्य गोडाधोडाचा आहे तो ठेवायचा. तर इकडं मी बेसनाचा लाडू मी काल बनवलेला होता, तर तो बेसनाचा लाडू मी इकडं प्रसाद म्हणून ठेवलेला आहे. आता संध्याकाळी पोथी वाचून घ्यायची. पोथी वाचल्यानंतर जो काही स्वयंपाक बनवणार आहात तो स्वयंपाक आपण महालक्ष्मीला दाखवायचा आहे. पोथी वाचून झाले की नैवेद्य दाखवा, म्हणजे पोथी वाचली की आरती करून घ्यायची. आधी गणपती बाप्पाची करायची, महालक्ष्मीची आरती करायची आणि नंतर मग जो गोडाधोडाचा नैवेद्य बनवलेला आहे तो नैवेद्य दाखवून सर्व घरातल्या व्यक्तींनी तो नैवेद्य जो आहे तो प्रसाद स्वरूपात ग्रहण करायचा आहे. गाय असेल तुमच्या तर गाईला नैवेद्य दाखवायचा आहे. पोथी वाचताना सगळे घरातील व्यक्ती सोबत असतील तर खूप छान. तर अशा प्रकारे महालक्ष्मी व्रताच्या पहिल्या गुरुवारची पूजा मांडणी अशी होती. तुम्हाला जर आवडली असेल तर एक लाईक नक्की जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.